Good morning student. Welcome to online classes. Today discuss about assets and various types of assets. What is mean by assets? Assets काय असते? तर assets means a resource owned by individual or company that generate cash flow over long term, that is assets. की assets means what? की assets हे एक असं रिसोर्स आहे की जे एखादं इंडिव्हिज्युअल किंवा एखादी कंपनी काय करेल, ओन करेल, म्हणजेच परचेस करेल आणि ते परचेस करून काय मिळवणार आहे, प्रॉफिट अर्न करणार आहे, त्यालाच आपण म्हणतो असेट्स. काय म्हणणार आहोत? असेट्स. पुन्हा एकदा सांगते की असेट्स मीन्स वॉट? एखादं रिसोर्स की ज्यामुळे कंपनीमध्ये काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे, कॅश फ्लो इन्क्रीज होणार आहे, अशा टर्मला आपण म्हणतो असेट्स. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग की जेव्हा आपण एखादं बिझनेस ऑर्गनायझेशन स्टार्ट केलं आहे, त्या बिझनेससाठी सगळ्यात महत्त्वाची काय असेल? एखादी बिल्डिंग महत्त्वाची असेल, तर बिल्डिंग ही काय आहे? असेट्स आहे. त्याचप्रमाणे मशिनरी, एखाद्या प्रोडक्टचं आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे, तर त्या प्रोडक्शनसाठी आपल्याला काय लागणार आहे? मशिनरी. त्यानंतर कम्प्युटर्स, देन व्हेइकल्स, देन फर्निचर. तर हे सगळे काय झालं? असेट्स. काय झालं? असेट्स. मशिनरीमुळे कंपनीला काय होणार आहे? कॅश फ्लो इन्क्रीज होणार आहे. जेव्हा आपण एखादं प्रोडक्टचं प्रोडक्शन करणार आहोत, त्यामुळे कंपनीला काय मिळेल? कॅश फ्लो मिळेल, म्हणजेच प्रॉफिट मिळेल. तर ज्या असेट्सनी कंपनीला प्रॉफिट होत आहे त्याला आपण काय म्हटलं आहे? असेट्स. काय म्हणतो? असेट्स. जसं फॉर एक्झाम्पल सांगितलं आहे, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, व्हेइकल्स अँड एक्सेट्रा. देन types of assets. Next is types of assets. Types of assets. Current assets, and non-current assets. First is current assets and another is non-current assets. What is mean by current assets? Current assets काय असतात? Current assets are which assets converted into cash within 1 year. की करंट असेट्स म्हणजे काय आहे? की अशा असेट्स ज्या कॅशमध्ये काय होणार आहेत? कन्वर्ट होणार आहेत विदिन 1 इयर. विदिन 1 इयर की 1 इयरमध्ये ज्या असेट्स कॅशमध्ये काय होत आहेत? कन्वर्ट होत आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? करंट असेट्स, म्हणजेच शॉर्ट टर्म असेट्स. शॉर्ट टर्म assets. Then non-current assets means long term assets. Long term assets. Then non-current assets, which assets give long term benefits to business, is called non-current assets or fixed assets or fixed assets. बघा, नॉन करंट असेट्स म्हणजे काय? की अशा असेट्स ज्या काय असणार आहेत? बिझनेससाठी लाँग टर्मसाठी बेनिफिट देणार आहेत. बिझनेससाठी काय देणार आहेत? लाँग टर्म बेनिफिट प्रोव्हाइड करणार आहेत. त्या असेट्सना आपण कोणत्या असेट्स म्हणणार आहोत? नॉन करंट असेट्स किंवा फिक्स्ड असेट्स. फर्स्ट आपण घेतलं करंट असेट. की करंट असेट्स म्हणजे काय? की ज्या असेट्स विदिन इयरमध्ये 1 इयरमध्ये कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत? कॅशमध्ये कन्वर्ट होणार आहेत, त्यांना आपण म्हणतो करंट असेट. फॉर एक्झाम्पल
cash in hand, cash in hand. Then cash at bank. Then debtors. Then bills, receivables. Then stock, याला आपण म्हणतो इन्व्हेंटरी. एक्झाम्पल समजून घेऊया. फर्स्ट इज कॅश इन हँड, की हातामध्ये जो पैसा आहे त्याला आपण काय म्हणणार, कॅश इन हँड, की जो आपल्या जवळ पैसा आहे. देन कॅश ॲट बँक, बँकमध्ये आपण डिपॉझिट्स करतो, सेविंग करतो, तो फंड म्हणजेच काय, कॅश इन हँड, की त्याला आपण इझिली कशामध्ये कन्वर्ट करणार आहोत, कॅशमध्ये कन्वर्ट करणार आहोत. जर तुम्ही बँकमधून कॅश विड्रॉल केली म्हणजेच जे तुमचं डिपॉझिट्स होतं ते काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे कशामध्ये, कॅशमध्ये. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कॅशमध्ये. देन डेटर्स, डेटर्स ज्या पर्सनकडनं आपल्याला अमाऊंट रिसिव्ड करायचे आहे. फॉर एक्झाम्पल की आपण गुड्स सोल्ड केले असेल ऑन क्रेडिट, तर अशा वेळेस जेव्हा ते अमाऊंट आपल्याला रिसीव होणार म्हणजेच त्यांना आपण डेटर्स म्हटलं आहे. तर डेटर्ससुद्धा कोणती असेट्स आहे, तर करंट असेट, की जी विदिन 1 इयरमध्ये कॅशमध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. देन बिल्स रिसिवेबल, की बिल्स आपण रिसिव्ह केलं आहे आणि बँकमध्ये जाऊन त्याला आपण कॅशमध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. म्हणून बिल्स रिसिवेबलसुद्धा कोणती असेट्स आहे, तर करंट असेट. देन स्टॉक, की स्टॉकमध्ये जसं रॉ मटेरियल आहे, त्यानंतर गुड्स आहेत, गुड्सचं स्टॉक आहे, त्यालासुद्धा आपण सेल करून कशामध्ये कन्वर्ट करणार आहोत, कॅशमध्ये कन्वर्ट करणार आहोत. म्हणून ते सुद्धा काय झालं, करंट असेट्स. काय झालं, करंट असेट्स. देन नॉन करंट असेट्स, की नॉन करंट असेट्स मीन्स काय सांगितलं होतं, की जे लॉंग टर्म ड्युरेशनसाठी काय देणार आहेत, बिझनेस ऑर्गनायझेशनला बेनिफिट प्रोव्हाइड करणार आहेत, त्यांना आपण म्हटलं होतं नॉन करंट असेट्स ऑर फिक्स्ड असेट. फॉर तर नॉन करंट असेट्स अँड फिक्स्ड असेट divided into two parts. Divided into two parts. First is tangible asset. Tangible and another is intangible. Intangible assets. की फिक्स्ड असेटला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड होणार आहेत. त्याचे 2 पार्ट्स आहेत. फर्स्ट इज टँजिबल असेट अँड अनदर वन इज इनटँजिबल असेट्स. आता व्हॉट इज मीन बाय टँजिबल अँड इनटँजिबल. टँजिबल मीन्स फिजिकल असेट्स दॅट अ बिझनेस यूज टू प्रोड्यूस गुड्स अँड सर्विस. की टँजिबल असेट्स म्हणजे अशा असेट्स की ज्यांना आपण काय करणार आहोत, ज्या काय असणार आहेत त्यांना फिजिकल एक्झिस्टन्स असणार आहेत. म्हणजे अशा असेट्स की ज्यांना आपण टच करू शकतो, सीन करू शकतो, त्या असेट्सना आपण म्हणतो टँजिबल असेट. वी आर सीन ऑर टच. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग. बिल्डिंग ही काय आहे, त्याला आपण सीसुद्धा करू शकतो, बघूसुद्धा शकतो आणि त्याप्रमाणे टचसुद्धा करू शकतो. म्हणजे ही कोणती असेट झाली, टँजिबल असेट्स. देन फर्निचर. देन लँड. देन मशिनरी. कम्प्युटर. देन व्हेइकल अँड एक्सेट्रा. बघा टँजिबलमध्ये काय येणार, अशा असेट्स की ज्या असेट्सना आपण काय करणार आहोत, टच किंवा सीन. जसं बिल्डिंग आहे, बिल्डिंग तुम्हाला दिसत आहे, तुम्ही त्याला टच करू शकता, म्हणजेच ती कोणती असेट झाली, तर टँजिबल असेट्स. वी कॅन सीन ऑर टच.
की ज्याला आपण सीन करू शकतो किंवा टच करू शकतो, म्हणजेच त्याला काय आहे, फिजिकल एक्झिस्टन्स आहे. त्या असेट्सना आपण म्हणतो टँजिबल असेट्स. त्यामध्ये येणार बिल्डिंग, फर्निचर, लँड, मशिनरी, कम्प्युटर, व्हेकल्स, तुमचे मोबाईल फोन्स, हे सर्व काय झाले, टँजिबल असेट्स. तर टँजिबल असेट्समध्ये करंट असेट्ससुद्धा येणार. कोणते असेट्स येणार, टँजिबल असेट्समध्ये काय इन्क्ल्यूड असेल, करंट असेट्ससुद्धा इन्क्ल्यूड असेल. कारण की कॅश इन हँड, कॅश आपण बघू शकत आहोत, म्हणजे ती सुद्धा काय झाली, टँजिबल असेट. बिल्स रिसिवेबल ते आपल्याला दिसत आहे, तर ते सुद्धा काय झाले, टँजिबल असेट्स. की टँजिबल असेट्समध्ये काय इन्क्ल्यूड असेल, करंट असेट्स. देन इनटँजिबल असेट्स. इनटँजिबल असेट्स, this asset does not have any physical existence. की इनटँजिबल असेटला कोणतंही फिजिकल एक्झिस्टन्स असणार नाही, म्हणजेच वी कॅन नॉट सीन ऑर टच. इनटँजिबल असेट्सना आपण बघू शकत नाही किंवा टच करू शकत नाही. काय करू शकत नाही, बघू पण शकत नाही आणि टचसुद्धा करू शकत नाही. ओन्ली फील करू शकतो. काय करू शकतो, फील करू शकतो. त्याला आपण म्हणतो इनटँजिबल असेट्स. फॉर एक्झाम्पल गुडविल. गुडविल, जसं लास्ट लेक्चरला आपण गुडविल बघितले की गुडविल ही कंपनीची एक काय आहे, रेपुटेशन आहे. रेपुटेशन आहे, तर ती रेपुटेशनला तुम्ही असं बघू शकता का डोळ्यांनी, नाही. त्याला तुम्ही टच करू शकताय का, नाही. किंवा त्याला तुम्ही बघूच शकत नाही, टच करू शकत नाही. म्हणून ही गुडविल्स कोणती असेट्स झाली, इनटँजिबल असेट्स. की ज्या असेट्सना आपण बघू शकत नाही, टच करू शकत नाही, त्या असेट्स म्हणजेच इनटँजिबल असेट्स. त्यामध्ये आपण फर्स्ट घेतलं आहे गुडविल. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज पेटेंट. पेटेंट, देन ट्रेडमार्क, मार्क, कॉपीराइट, etc. etc. In this lecture, discuss about assets and types of assets. की टाइप्स ऑफ असेट्समध्ये आपण 2 टाइप्स बघितले, करंट असेट्स अँड नॉन करंट असेट. की करंट असेट्स अशा असेट्स ज्या विदिन इयरमध्ये, म्हणजेच 1 इयरमध्ये कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत, कॅशमध्ये कन्वर्ट होणार आहेत, त्या असेट्सना आपण म्हटलं आहे करंट असेट्स. अँड नेक्स्ट इज नॉन करंट असेट्स. नॉन करंट असेट्स की मीन्स लॉंग टर्म ड्युरेशनसाठी त्या काय देणार आहेत, बिझनेस ऑर्गनायझेशनला बेनिफिट देणार आहेत, कॅश फ्लो देणार आहेत, त्या असेट्सना आपण म्हटलं आहे नॉन करंट असेट्स. आणि त्यांनाच आपण म्हणतो फिक्स्ड असेट्स. या असेट्सचे आपण 2 पार्ट्स बघितले. फर्स्ट इज टँजिबल असेट्स अँड अनदर वन इज इनटँजिबल असेट. की टँजिबल असेट्स मीन्स की अशा असेट्स की ज्यांना काय असेल, फिजिकल एक्झिस्टन्स असेल. काय असेल, फिजिकल एक्झिस्टन्स असेल, त्याचा एक शेप असेल, त्याचा एक कलर असेल, म्हणजेच त्याला काय आहे, फिजिकल एक्झिस्टन्स आहे. त्यांना आपण म्हणतो टँजिबल असेट्स. ज्या टँजिबल असेट्सना आपण काय करू शकतो, सीन ऑर टच, त्यांना आपण बघू शकतो किंवा टच करू शकतो, त्या असेट्स मीन्स टँजिबल असेट्स. देन नेक्स्ट बघितलं होतं इनटँजिबल असेट्स. इनटँजिबल असेट्स की अशा असेट्स ज्यांना कोणतंही फिजिकल एक्झिस्टन्स नाही आहे, त्यांना कोणतंही शेप पण नाही आहे, त्यांना कोणतंही कलर नाही आहे, अशा असेट्सना आपण म्हटलं आहे इनटँजिबल असेट्स. म्हणजे वी कॅन नॉट सीन ऑर टच. त्यामध्ये आपण एक्झाम्पल्स घेतले, गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट अँड एक्सेट्रा. I hope you are understand. Thank you.